नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फन विथ फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक वेगळा एक्सपिरियन्स घेणार आहोत. आपण चढणार आहोत गिरनार पर्वत. श्री गुरुदेव दत्त यांचं छान आशीर्वाद घेणार आहोत. आता गिरनार चढणार आहोत. फुल रेडी, बॅग, कॅप, माहीर, स्कार्फ वगैरे ते घालण्यापेक्षा फुल हातात शर्ट घातला असता तरी चांगला असता. आपण स्टे केला गिरनारला आणि आता हा पर्वत आणि याच्यापेक्षा उंच चढायचा आहे आपल्याला. चला नाश्ता करून घेऊ. चलो 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 नाश्ता करते. चलो गिरनार पर्वत, उडण खटोला आणि इथे प्लास्टिक अजिबात अलाउड नाही आहे. तुम्हाला काही खाऊ वगैरे असेल तर तुम्ही रोपवेचं तिकीट अडल्ट 975, चाइल्ड 499. गिरनार पर्वतावर जवळजवळ 10,000 पायऱ्या आहेत. 5,000 पायऱ्यांपर्यंत रोपवेची व्यवस्था खूप छान अशी केलेली आहे. परंतु त्यानंतरच्या 5,000 पायऱ्या मात्र आपल्याला आपल्या इच्छाशक्ती भक्तीने चढाव्या लागतात आणि आपले गुरुदेव दत्त आपल्याला बरोबर पोहोचवणार. गिरनार मस्त सोय केलेली आहे, छान बनवलं आहे. उडण खटोला आहे गिरनार. उडण खटोला रोपवेला सुरुवात. आमची बारी. चलो राईडसाठी उभे. सॉरी, उडान खटोला. खटोला कशाचा आहे? आले 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 आले. बॅलन्स होईल म्हणून सांगत होते त्याचं. काय टेन्शन आहे, चल. आमचं वजन बस झालं तुमच्यासाठी. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मोरया. का गिरनार दिसतोय? प्यारे मसाला हो चढाचं आहे. वरती गेल्यावर परत विसरेल मी. चाललोय वो बाद में आपण. देखेंगे, वो बाद में बोलेंगे. आता एकदम स्टिफ आहे, स्टिफ. नाही ती सूर्य आलाय. केदारनाथची व्हिडिओ आहे ना ती, तर ते ओम नमः शिवाय नमः शिवाय. वरती करू. 2 मिनिटं. सुरतावर फिट चेक फिट चेक. चेंज केला 2 वेळा. पूर्ण गिरनार दिसतोय. चढण्याच्या पायऱ्या आमची आता हालायला लागली. तू किती बघू शकता तुम्ही. तर नाही दिसत. हॅलो. 0.5 जरा बघा.
अंबाजी मंदिर 5000 सीड्या चढल्यानंतर आणि 5000 सीड्यांपर्यंत रोपवेची व्यवस्था आहे आणि त्यानंतर परत आपल्याला 5000 सीड्या अजून चढायच्या आहेत. स्लो वरती आता काही नाही वाटत आहे. रोपवेने उतरल्यानंतर पुढचा प्रवास थोडा कठीण आहे, परंतु जर मनात भाव असेल, भक्ती असेल, इच्छा असेल तर देव बरोबर आपल्याला गुरु शिखरापर्यंत पोहोचवणार. पण आता आलोय अंबाजी माता मंदिर. चला, जर ज्याला चढता येत नसेल त्याच्यासाठी डोलीची ही सोय आहे इथे. आणि आता आम्ही सुरू केली आहे चढाई. चल मयंक, चल चल. चला चला. काय मंदिर आणि हा गुरुदेव मंदिर दत्ता. गुफामधून बाहेर निघालो आणि समोर बघा श्री गुरु शिखर. पुनम दमली. गिरणार घुमलो, पाय तर्फे फक्त थांबलो. आता इथून गुरु शिखरावर गुरुचरण पादुका. आणि वरती जायचंय. श्री गुरुदेव. चल रे. आता चल यार. ते दादा गेले. पोचलो तर गुरु शिखरावर. चालत आला तुमच्या मागोमाग होतो. कसं वाटतंय? मस्त दर्शन झालेलं. श्री गुरुदेव दत्तावरची एसी महाराजांनी आपल्यासाठी एसी लावलेली आहे. खूप छान हवा येते. मस्त दर्शन झालं आणि आता उतरण्याच्या एसी आहे, मिनी एसी. उतरण्याच्या प्रवासावर हा थोडाफार खाण्यापिण्यासाठी सोय आहे तशी. आता आपण पोहोचू रोपवेच्या जवळ. उड़न खटोला के पास पहुंचेंगे. व्यू बघा, एक नंबर आहे. जाम भारी वाटला. तर एक्सपिरियन्स एक नंबर आहे. प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स एकदा तरी घ्यावा, नक्की घ्यावा. खूप छान. श्री गुरुदेव दत्त. तो गुरु शिखर. गुरु शिखर दिसत असेल तुम्हाला. आंबा आहे का अजून? हा मग आंबा. मी आता उतरल्यानंतर पुन्हा इथं तिकीट काढायला गेलो आपल्याला उडन खटोलासाठी, कारण की स्टार्टिंगला वन वेचच देतात ते. सो आता इथे तिकीट काढू आणि मग आपण खाली उतरूया. उतरलो. आता रिटर्नसाठी पुन्हा
उडण खटोला मध्ये उतरणार आपण. पूर्ण दमलो. मायू अजून लोक चढतात. इतक्या उन्हाच्या एसी लावा 10 हा बोला. आता उतरतोय आम्ही. किती मंदिर आहे भरपूर मंदिरात अशी क्राऊड. नाही, के- फायनली आता उतरलो. उतरलेलो होतं. मस्त दर्शन झाला. खूप भारी वाटला. एक एक्सपिरियन्स वेगळाच होता. आणि आता आम्ही चाललोय रूमवर मस्त आराम करू आणि मग नंतर निघू घरी. चलो बाय बाय. आता आपण गिरनारवरून निघालेलो आहोत आपल्या घरी परतीच्या प्रवासाला. सो खूप छान झाले सगळं. मस्तच दर्शन झालं. अजिबात कुठे गर्दी मिळालेली नाहीये. मस्त. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. गाडीची अंघोळ चाललेली आहे. माझा असा विचार आहे की माझ्या पण थोबाडावर मारला पाहिजे जरासा. बाहेरला वाटतं की तिच्या थोबाडावर पण, कारण की पक्का चालून चालून ऊन. आमचं पण फेशियल करायला. गाडीची एकदम चकाचक. गणपती बाप्पा. आज फायनल डे. सकाळी चहा नाश्ता करतो मस्तपैकी आणि आता निघणार आहोत आपण आपल्या घरच्या प्रवासाला. सो प्रवास एकदम मस्त झाला. खूप छान झालं. दर्शन तर एकच नंबर. दर्शन पण जाम भारी झाले सगळे. मस्त वाटलं. सोमनाथचं, द्वारकेचं, त्याच्यानंतर गिरनार, भरपूर सगळे दर्शन एकदम मस्त झालेले आहेत. नागेश्वरचं पण खूप छान वाटलं. सो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो. माझा पराठा आलेला आहे. सो आता मी नाश्ता करते. पुरी भाजी पण आलेली आहे. चलो आम्ही नाश्ता करतो. बाय बाय.